आजचा चहा माझ्या शेतकरी राजासाठी, कारण आज मी पोहोचलो होतो थेट मातीच्या कुशीत, जिथे उद्याच्या अन्नाची पेरणी होत होती. सतत पडणाऱ्या पावसात, चिखलात पाय रोवून पाठीवर ऊन वारा झेलत ही माणसं भात लावणी करत होती. मी जेव्हा त्यांच्या हातात चहाचा कप दिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात जो आनंद दिसला ना, तो शब्दात सांगणं कठीण आहे. काल्या मातीत घाम घालून स्वप्न उद्याचे पेरितो, ऊन पावसाशी झुंजत बलिराजा जग पोषितो. संकटांचे वादळ आले तरी कधी तो खचत नाही, मातीवरच्या निष्ठेपुढे शेतकरी कधी झुकत नाही. आपल्या ताटातल्या अन्नाचा प्रत्येक घास हा कोणाच्या तरी घामातून पिकलेला असतो, हे आज खूप जवळून जाणवलं. काल्या मातीत आयुष्य पेरणाऱ्या या बापाची ताकद वेगळीच आहे. संकट किती आली, दुष्काळ असो वा अवकाळी पाऊस, हा शेतकरी कधीच खचत नाही. तो पुन्हा उभा राहतो आपल्या सगळ्यांचं पोट भरण्यासाठी. लहानपणी मी सुद्धा असाच शेतात जायचो, मातीत केलायचो, कामात हातभार लावायचो. त्या चिखलात केलून दुपारचं शेतावरचं जेवण मी आजही खूप मिस करतो. आज ते दिवस निघून गेले असले तरी या मातीशी असलेलं नातं आणि शेतकऱ्यांबद्दलचा आदर आजही मनात तितकंच जिवंत आहे. तुम्ही कधी शेतात लावणी केलीत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या. राधे राधे.